नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यमधील अध्याय 17वा. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्म्य अध्याय 17वा. मंगलाचरण आणि ग्रंथारंभ. श्री गणेशाय नमः. गजानना गौरीनंदना तुला करुणी प्रथम नमना, मी करीतो रे प्रार्थना देई कृपादान मज. तुझे नमन ते सरस्वतीला, साह्य करी लेखनाला, काव्ये प्रभाती फुलविण्याला करिता ग्रंथ लेखन. सद्गुरू उभे राहून पाठी, मला पुढे पुढे चालविती, कृपा त्यांची माझ्यावरती, सांभाळिती बालक त्यांनी. चालविली ही लेखनी ग्रंथरचना अर्ध्यात आली, गुरुकृपेची साक्ष मिळाली, इच्छा त्यांची हे असे. असो आता पुढील कथन करतो वाल्मिकीचे ऐकून वचन. राजा दृढधर्मा आश्चर्य पाहून चकित झाला मनोमनी. राजा विचारी ऋषीभराशी, पुढे काय झाले कथेसी, उत्सुकता लागे मऊ मानसी, कथा भाव ऐकावया. पिता सुदेव माता गौतमी, पुत्रास पडू देती न कमी, त्यास आनंदी राखती धामी, लक्ष ठेवून सर्वदा. हास्य दिवसा मुखावरती, रात्री मात्र असुढाळती, समजावे किती चित्ती तरी दुःख नावारे. अशीच चाले कालक्रमणा, आले गेले ऋतूना, पूर्ण होता कालगणना, काय घडे ते ऐका. सुदेव गेला अरण्यात, फळे फुले आणावयास, शुक गेला खेळावयास, मित्रासवे आपल्या. ऋतू होता तो ग्रीष्मकाळ, मुले पाहती शीतल जल, कहती चला पोहू सकळ, उड्या मारती विहिरीत हो. एकेकाने मारली उडी, आनंदाने सुरू मुलांची पोहणी, झाले त्या खोल वापीत जळी, बुड्या मारती अंगावरी. पाणी उडविते जलतरण, लीला दाविती मद बरेच परस्परा, उष्म बाहेरचे वातावरण, शीतल कुपाचे जीवन. खेळ चाले आनंदाने मुलांचा तो, मोद भरे पाण्यात, खेळता उचित शुक बाळ काय करीत पैलाडी. श्वास कोंडून शुक पाण्यात लपून राहत असे, थोडा काळ असाच गेला, जळी शुकाचा श्वास कोंडला. श्वास सोडता बाळ बुडाला त्या सुदैव ब्राह्मणाचा, मित्र शुकाचा हाका मारती पाण्यावरती. म्हणती परी न तो येवरती, मित्र सारे घाबरले, शुक बुडाला तो पाण्यात, मुले धावत आली सांगत. वार्ता ऐकून गौतमी धावत सूत टाहू फोडीत, सुदैव असं वाटेत वार्ता कळली, तोही धावे कुपाजवळी. तनू फुगून वरती आली, एकची झाला आकांत, पाहुणे पुत्राचे कलेवर, माता पित्यांचा फुटे रव. तनू टाकून धरणीवरती करती शोकानिवार, माय म्हणे अरे बाळा, एकटी टाकून का मला गेलास. रे सख्या लढीवाळा, आता बाळ कुणा म्हणू, कोणास भरू दूध भात, कोणास गाऊ अंगाई गीत. प्रेम पाजर दाटला उरात, घालू मुखी कोणाच्या, पुत्रवियोगी पिता व्याकुळ, वाचा त्याची झाली या विकळ. तयास वाटे आता फुका जगणे पुत्रा वाचुनी, कधी देवा तर कधी दैवास, उलटे सुलटे लावे बोलास. म्हणे काय माझ्या वाट्यास, घातला पुत्र वियोग हा, काय अपराध हातून घडला, शिक्षा त्याची हे मला देसी. सांग रे गोपाळा आता काय मी करू, हाय हाय रे ब्रह्मदेवा, का असा साधला दावा. पुत्रा मारून माझ्या जीवा, दिल्या विह यातना आम्हास, आले म्हातारपण आमचे, काठी घेतली काढून. आता मी मार्गक्रमण करावे कोणा आधारे, फासे दैवाचे उलटे टाकले, निराधार ते जेणे आले. काय आमचे कोटे चुकले, घडला काय अपराध, एवढी मोठी शिक्षा देऊन जरी न तोषली आपले मन. तरी आमचे हे प्राणहरण करी आता सत्वर, आता जगण्यात काय अर्थ, पुत्रा वाचून जीवन व्यर्थ. अंती गंगा जलमुखात कोण आमच्या घालीन, तिकडे गौतमी माता गळा काढे आठवून पुत्र गुणाला. म्हणे माझ्या पाडसाला लागली नजर कोणाची, कधी माझ्या शब्दास डावलून केली नाहीस खोटे गमना. आजच का घडे ऐसे वर्तन तुझ्या हाती बाळा, तुझे ऐकाया मधुरवाणे, असुसले कर्ण दोने. परी आता ती कानी केवी माझ्या येणार सांग, कोण आई म्हणून मला, प्रेम मिठी घालेल गळा. सांग रे सांग वेहाळा, जवळ आता कुणी करू, शोक माता पित्यांचा ऐकून कळवळले भोवतींचे जण. शुक बाळाचे मित्रही जाण, झाले अति दुःखित, मित्रासाठी टाहू फोडला, त्या कारणे गळा काढला.
आठवीत त्याच्या गुणाला म्हणती सखा विमला. सुदैव ब्राह्मण अतिदुःखित वचन हरींचे झाला आठवीत. बोलिला होता वैकुंठनाथ, नाही पुत्र भाग्यात, जे नसे आपल्या भाग्यात ते न मिळे मनुष्य प्रांतात. भांडून जरी मागून घेत तरी जाये हातचे, प्रत्यय त्याचा सुदैव सियाला, याचनेने जो पुत्र मिळाला. तो कायम नाही टिकला गेला झटका लावून, आदिपुत्र नाही म्हणून दुःखी असे तो ब्राह्मण. आता लाभला न टिकला म्हणून आले दुःख वाट्यास, तथा पटले त्याच्या मना, स्वीकारावे लागे प्रार्थना. त्याच्या पुढे कोणाचे चालेना, देवश्रेष्ठ सर्वता, दैवासी आपली नसावी आग्रही वृत्ती कधी. आहे त्यात मानावी तृप्ती, शेवटी सर्व त्याची आम्ही, आपण कळसूत्री भावल्या, ऐसा मनी विवेक विचार. जागता सुदैव करी विचार, आठविता झाला रमावर, मागे क्षमायाचना चरणी म्हणे, देवा तुझे वचन. मी न घेतले मना लावून, तिनेच हे दुःख फिरून, पदरी आले भोगण्या मागितला मी पुत्र हट्टाने. तुम्ही दिला गरुडाकडूनी, परी आमचे नाही प्राक्तन, पुत्र सुख हे सत्य आता उघडले माझे डोळे. दैवाधीन आपण सगळे, सुख मागून नाही लाभत, असावे लागते नशिबात. असो आता एक विनंती, तुझिया चरणी कमलापती, अपराध घाले माझ्या पोटी, करी कृपा दयाळा आता एक तुझं वाचुनी. उरला नाही आधार कोणी, तू माझे दुःख निवारुनी, ठाव देई हरिचरणा, ऐसा आठवीत हरिचित्ता. विप्र व्याकुळ झाला असता, काय घडली पुढे कथा, वाचू नव्या अध्यायात जो देवकृपेचा. अध्यायी समाप्ती. इथे ब्रह्मनारद पुराणातील विप्रपुत्र शोकाचा अध्याय अधिक मास महात्म्याचा पूर्ण येथे झालासे. अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस, 17वा अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पित. इति श्री अधिक मास महात्म्ये अध्याय 17वा समाप्त. महालक्ष्मी नारायण परमोस्तु. ओम नमो भगवते वासुदेवाय. आता आपण जाणून घेऊया मराठी भावार्थ. श्री अधिक मास महात्म्ये अध्याय 17वा. मराठी भावार्थ. विप्राचा पुत्रशोक. राजा दृढधन्वा यांनी पुढे काय झाले असे विचारले तेव्हा वाल्मिकी ऋषी राजास म्हणाले की, हे राजा, एके दिवशी सुदैव ब्राह्मण हा वनात फळे फुले आणायला गेला, तर इकडे शुक बाळ हा आपल्या मित्रांबरोबर खेळायला गेला. ते नेमके उन्हाळ्याचे दिवस होते. त्यांनी मुलामुलींनी विहिरीत पोहण्याचा आनंद घ्यायचा असे ठरवले. त्यांनी पाण्यात उड्या घेतल्या आणि मुले आनंदाने पोहू देखील लागले. आणि त्याच वेळी अचानक शुकाने काय केले की आपला श्वास रोखून तो पाण्यातच लपून राहिला. त्या खेळात त्याचा श्वास कोंडला आणि तो पाण्यात बुडाला. तेव्हा त्याचे सोबती मित्र घाबरले आणि शुक पाण्यात बुडाला असे ओरडत सांगत त्याच्या घरी आले. ती वार्ता ऐकताच गौतमी धावत सुटली. तेवढ्यात वनात गेलेला सुदैवी परत आला. त्यास ती पुत्रवार्ता मिळताच तो विहिरीकडे धावत सुटला. आता पाण्यावर बाळाचा मृतदेह आला होता. मुलाचे मृत शरीर पाहून मातापित्यास मोठे दुःख झाले. ते बाळाचे एक एक गुण आठवून त्याच्या वियोगाने दारुण दुःख करू लागले आणि त्यांनी आकांत मांडला की, हाय रे देवा, आमच्या म्हातारपणाच्या आधाराची काठी केली. आमच्या हातून काय अपराध घडला म्हणून आम्हाला ही शिक्षा मिळाली. सुदैवास तर काही सूचनाशे झाले. तो आता पुत्राविना जगण्यात तरी काय अर्थ आहे असे म्हणून तो रडू लागला. त्याला तुझ्या भाग्यात पुत्रसुख नाही हे श्रीहरींचे वचन आठवू लागले. तिकडे त्याचे मित्रही आपला मित्र बुडाला म्हणून रडू लागले. जे आपल्या भाग्यात नाही ते भांडून मागून किंवा हट्ट करून मिळवले तरी ते टिकत नाही याचा सुदैव ब्राह्मणास प्रत्यय आला. आणि तेव्हा त्याच्या मनाला हे पटले की मनुष्याने त्याचे प्राक्तन म्हणजेच नशीब हे स्वीकारावेच लागते. त्याच्या पुढे कोणाचेही काही चालत नाही. शेवटी आपण सर्वजण हे त्या दैवाच्या हातातल्या कळसूत्री भावल्या आहोत. सुदैवाच्या मनात असा विवेकी विचार जागृत होताच तो सुदैव ब्राह्मण रमावरची म्हणजे भगवान विष्णूंची क्षमा मागू लागला आणि तो म्हणू लागला की, देवा, मी तुझे वचन ऐकले नाही. मी हट्टाने पुत्र मागितला आणि तो तू गरुडाच्या मार्फत मला दिलासी, पण मुळातच माझ्या प्राक्तनात म्हणजे नशिबात संतती सुख नसल्यामुळे तो टिकला नाही. आता माझे डोळे उघडले आहेत. सुख मागून मिळत नाही तर ते आपल्या नशिबात असावे लागते हे माझ्या लक्षात आले आहे. आता तुझ्या वाचून मला कोणाचाच आधार नाही असे म्हणून तो हरिचरण आठवू लागला. इथे ब्रह्मनारद पुराणातील विप्र पुत्रशोक नावाचा अधिक मास महात्म्याचा 17वा अध्याय पूर्ण होतो.
तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. ओम नमो भगवते वासुदेवाय.